जानकीताई, जानकीताई काय होतंय तुला? जानकीताई अगं माऊ बघ की किती रडतीये, काय होतंय तुला? जानकीताई हॅलो हॅलो नरसिंहा, काय म्हणाले डॉक्टर? काही काही कळत नाही आतेबाई, तिला मगाशीच आत नेलाय. अरे पण काय म्हणतायत काय? मी यावेळी काही लपवून नाही ठेवणार आहे तुझ्यापासून, पण परिस्थिती बिकट आहे असं म्हणालेत. नरसिंहा, इथे एक एक क्षण मी कसा काढतेय माझं मला माहिती. मला तिथे येऊ दे रे. कशी येणार आहेस तू आतेबाई, आणि इथे येऊन काय करणार आहेस? अरे तिथे नाही तर तू तरी येस, तुझ्या बरोबर बसेन. नाही मी कुणाला त्रास देणार तिथे. पण कोणाबरोबर येणार तू आतेबाई? आपले सगळे ड्रायव्हर्स कुठल्या ना कुठल्या कामासाठी बाहेर गेलेत. वाकणे सुद्धा इथेच आहेत. मग मी वामन बरोबर येते ना. आतेबाई, वामन रमावतीला बँकेच्या कामासाठी गेलाय. तू परशू बरोबर ये. परशू कुठे असतो घरात? असं काही घरात झालंय हे सुद्धा त्याला माहिती नसते. अरे अरे थांब थांब, इथे सुगंध आहे माझ्यासमोर, तिच्या बरोबर येते ना. ठीक आहे, जरा तिला फोन दे, मला तिच्याशी बोलायचंय. हो हो नरसिंह. हा नरसिंह भाऊजी बोला. आतेबाईंना नीट घेऊन ये आणि तिच्याशी जास्त बोलू नकोस. हो भाऊजी. भाऊजी म्हणू नकोस, काही नातं नाही माझं आणि परशूचं. बरं मी येते आत्याबाईंना घेऊन. आले. काय म्हणाला नरसिंह? आपल्याला बोलवलंय तिकडं. हां मी काय म्हणते आत्याबाई, आपण जायला पाहिजे का तिकडं? तुम्हाला जानकीताईची हालत बघवणार नाही हो. इथे बसून तिथली काळजी करत बसणं हे जास्ती भयंकर आहे. काही नाही होत. खरं म्हणजे मी एकटीच गेले असते, म्हणा नरसिंह मला एकटीला येऊ देणार नाही म्हणून. चल जाऊया आपण. साहेब, वामनरावांना कळवायला पाहिजे. काही गरज नाहीये. त्या माणसाला आणि त्याच्या बायकोला आपल्या घरातल्या लोकांची किंमत नाही. त्याला माझ्या घरातल्या सुखदुःखांमध्ये का सामील करून घेऊ? ठीक आहे, पण अमृताताईंना तरी अजिबात नको. म्हणजे आत्ता तरी नको. तिला जे काही सांगायचं आहे ते मी फोन करून सांगेन. साहेब, आत्याबाईंना तर सांगावंच लागेल ना, कारण अमृताताईंचा फोन आला तर तो त्यांच्या किंवा तुमच्याच मोबाईलवर येईल. वाकणी आत्याबाई इथेच येत आहेत, पण हा नक्की काय प्रकार आहे वाकणी? घातपात की अपघात? फक्त एकच सांगतो वाकणीस, जी कोणी व्यक्ती याच्या मागे असेल त्याला क्षमा नाही. मित्र आपण याच पद्धतीनं पडली आणि आता जानकी सुद्धा. आपल्या घराच्या गच्चीवर दुसरं कोण येणार साहेब? एकदा तिथे जाऊनच बघितलं पाहिजे, अशी कुठली कठीण जागा आहे ती. त्यासाठी तिथे जाण्याची काय आवश्यकता आहे? आपल्याला माहित नाही आपल्या घराच्या गच्चीत अशी कोणती जागा आहे की जिथून अचानक एखाद्या माणसाचा तोल जाईल. आत्याबाई आले. वाकणीच काका, कशी हो आपली जानकीताई? परिस्थिती बिकट आहे. डॉक्टर साहेब प्रयत्न करत आहेत. नमस्कार केलेदार साहेब, मी इन्स्पेक्टर पाठारे. आम्हाला हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडून फोन आला होता की अशी केस आली आहे म्हणून. त्या संदर्भात आम्ही चौकशीसाठी आलो आहे.
घरात ऍक्सिडेंट झाला त्याची कसली चौकशी करताय? तसंच काही असतं तर मी फोन नसता केला का? नाही साहेब, चौकशी तर करावीच लागेल. त्यानंतरच कळेल ना की हा खरोखर अपघात होता की दुसरं काही. माफ करा साहेब, आमचा नाईलाज आहे. पण पेशंट अजून शुद्धीवर आलेलं नाहीये. पण मग मला सांगा साहेब की ज्यावेळेला हा अपघात घडला तेव्हा घरात कोण कोण होतं? हे बघा साहेब, साहेब आत्ता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. थांबा वागणीस. या सुगंधाला विचारा. ती होती तेव्हा घरात, तिची चौकशी करा. कोण आहेत ह्या? परशुराम किल्लेदारांची बायको. ठीक आहे साहेब, मला मॅडमना वेटिंग रूममध्ये चौकशीसाठी घेऊन जावं लागेल. थांबा, मी येतो तुमच्या बरोबर. वागणीस, आत्याबाईंची काळजी घ्या. आत्याबाई बसाय. मिसेस किल्लेदार, मला एक सांगा की इन्स्पेक्टर साहेब, नुसतं सुगंध म्हटलं तरी चालेल तिला. ठीक आहे. सुगंधा मॅडम, मला सांगा, जेव्हा अपघात झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होता आणि घरात कोण कोण होतं? आता ना सकाळी सगळे लवकरच बाहेर पडले होते. म्हणजे वामन दादा, त्यांची बायको अहिल्याताई आणि हे आमचे मोठे साहेब. त्यामुळं घरात मी, आत्याबाई, 2 लहान पोरी आणि पांडू आमचा नोकर येतो, एवढेच आम्ही घरात होतो. मला मॅडम एक सांगा की ज्यावेळेला पेशंट खाली पडला त्याआधी तुम्ही त्यांना केव्हा भेटला होता? अहो, मला आरडाओरडा झाला ना तेव्हा कळलं जानकीताई वरनं पडलेली. त्याच्या आधी ना मी तिच्या खोलीत गेले होते, तेव्हा ती मला म्हणाली की मला चक्कर येते, म्हणून मी त्यांना धरून बाहेर हॉलमध्ये आणून बसवलं आणि मी तिला म्हणलं की आपण थोड्या वेळाने ना मोकळ्या हवेत जाऊ, म्हणजे जरा बरं वाटेल तुला. आणि तिच्यासाठी पाणी आणायला म्हणून मी आत गेले. त्याच्यानंतर मी बाहेर आले ना तर ती तिथे नव्हतीच. मग तुम्ही काय केलं? मला वाटलं ती तिच्या खोलीत गेली असेल, तिला कशाला सारखा त्रास द्या, म्हणून मग मी नाही गेले तिच्या खोलीत. मी बाकीचे काम करायला लागले. ठीक आहे साहेब, मला सांगा, जेव्हा पेशंट खाली पडला तेव्हा सर्वप्रथम कोणी पाहिलं? माझ्या PA वाकणीसांनी आणि नंतर लगेच मी. तेव्हा आपण कुठे होता? आम्ही सगळेजण सकाळी बाहेर पडलो, बाहेरची कामं आटपली, घरी आलो, थोडं बोललो. नंतर वाकणीस बाहेर पडले, त्यांचा आरडाओरडा ऐकला आणि आम्ही. आम्हाला पण तेव्हाच कळलं साहेब. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही घरात आल्यानंतर लगेचच हा अपघात घडला. कदाचित तुम्ही पाणी आणायला गेल्यानंतर थोडी मोकळी हवा खाण्यासाठी त्या गच्चीत गेल्या असतील, टक्कर येऊन त्यांचा तोल गेला असेल आणि त्या पडल्या असतील. पण पेशंट जिथून पडला तिथे काही चिठ्ठी वगैरे सापडली का तुम्हाला? इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको आत्महत्या करणाऱ्यातली नव्हती, त्यामुळे हा विचार काढून टाका मनातून. ठीक आहे, प्राथमिक चौकशीत मला तरी काही संशयास्पद वाटत नाही. पण पेशंटची जबानी घेतल्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर होतील. येतो मी. आठवले साहेब, जोपर्यंत यातून काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत यातला एक शब्दही मीडियापर्यंत पोहोचता कामा नये. ठीक आहे सर. वाकणीस, तुम्ही पहिल्यांदा तिथे गेलात
तुम्हाला काही जाणवलं? म्हणजे कोणी केलं असेल, कसं झालं असेल? अगदी अगदी चुकून जरी झालं असेल तरी काय घडलं असेल? आत्याबाई, जानकी वहिनी पडल्या त्यावेळेला मी तिथे नव्हतो. मी ज्या वेळेला तिथे पोहोचलो तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये. बस बस, नका पुढचं काही ऐकावं, माझ्याच्याने नाही ऐकवलं जाणार. पण आधी सुमित्रा, आता जानकी, काय काय चाललंय काय? अजून तरी त्याचा विचार करायला मला वेळच मिळाला नाही. मी फक्त जानकी वहिनींचाच विचार करतोय आता तरी. त्या गच्चीवर असं कोणतं भूत बसलंय ते शोधून काढलंच पाहिजे. हे भूत आपल्याला स्वस्थपणे जगू नाही देणार. आत्याबाई, आत्याबाई, काय झालंय ताईला? मी घरी गेल्यावर पांडुदादांनी मला सगळं सांगितलं. गणेश, तुझी ताई कशाही पुढे हार मानणारी नाहीये. पण खूप लागलंय का हो तिला? गणेश शेठ, तुम्ही आता खंबीर व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या जानकी वहिनी लवकरात लवकर बऱ्या होतील. पण मला तिला भेटायचंय. अरे आत्ता कसं भेटता येईल? डॉक्टर तपासतायत ना तिला. आता आपण कोणी नाही भेटू शकत तिला. आता इथे बघ, आता इथे आपण फक्त देवाची प्रार्थना करू शकतो. अरे बाबा देवा, घरात कुणाला साधा खोकला झाला तरी मी तुला पाण्यात ठेवायची. आता जानकीसाठी तुला स्वतःहून पाण्यात उभं राहायला पाहिजे. आत्याबाई, तुम्ही रडू नका ना, नाही तर मी ताईला बघू नाही शकत. साहेब, काय म्हणाले इन्स्पेक्टर? काय म्हणणार, त्याची प्राथमिक चौकशी केली आणि निघून गेले. तुम्हाला काय वाटतंय नक्की साहेब? त्या स्टेटमेंटवरून तरी असं वाटतंय वाकणे की तो अपघातच होता. मला असं राहून राहून वाटतंय की याही पलीकडे नक्की काहीतरी आहे. कारण घरात काय घडलं ते हिने सांगितलं, गच्चीवर नेमकं काय घडलं ते कोणालाच माहित नाही. काय झालं डॉक्टर साहेब? मिस्टर किल्लेदार, इथे नको. तुम्ही माझ्या केबिनमध्ये येता का? तुमच्याशी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या. या केलेलं सर. बसा. नाही, बसत नाही डॉक्टर. डॉक्टर, काय झालंय? काळजी करण्यासारखं कारण नाही ना? किल्लेदार साहेब, खरं तर सगळंच काळजी करणार नाही. एक तर डोक्याला मार लागलाय, त्यातून ब्लिडिंगही खूप झालाय. त्यांना इथे आणायलाच खरं तर उशीर झालाय. आता कशी आहे तब्येत तिची? नाही, फारशी काहीच इम्प्रूव्हमेंट नाही. अहो, त्या शुद्धीवरच येत नाहीयेत, त्याच्यामुळे आम्हाला पुढचे उपचारही करता येत नाहीयेत. मग आता करायचं काय डॉक्टर? पुढच्या काही तासात त्यांची कंडिशन स्टेबल झाली नाही
तर त्या कोमात जाण्याची शक्यता आहे. यायला एवढा टाइम झाला तरी अजून येत कशी नाही? हॉस्पिटलमध्ये गेलीये का फिरायला गेलीये? यायला असं तर नसेल ना झालं की जानकी वाचली असेल? चोराच्या मनात मोबाईलची रिंग. अरे देवा, काय आहे ना काय नाही. हॅलो, कोण बोलते? अहो मी बोलते, तुम्ही एवढा हळू का बोलताय? तू आहेस होय? कुठे गेली होतीस? कुठे तू? हा, इथं माझा जीव टांगणीला लागलाय, तुझी वाट बघत बसलोय. आणि कुठे गेलीस तू? मी इथनं निघत होते, तेवढ्या तिथं पोलीस आले. पोलीस? त्याने कशा पाय आले? हो ते मला काय माहिती, पण माझ्याकडे बरीच चौकशी केली त्यांनी. अरे देवा, मग तू माझं नाव नाही ना सांगितलं त्यांना? काय पचकली तर नाही ना तू तिथं? आता तुम्ही कितीही फालतू असाल तरी तुमच्या नावाचं कुंकू लावते ना मी. त्याची लाज नको बाळगायला. त्याचं नाव घेईन तुमचं. हे बघा, आपलं जसं ठरलं होतं ना तसंच सांगितलंय मी. आणि पुढं माहितीये का, त्या पोलिसाला पण विश्वास बसलाय त्याच्यावर. तो पण म्हणत होता अपघातच असणारे हा बहुधा म्हणून. माझी गुणाची बायको ग बाई. पण पुढे काय झालं मला? म्हणजे मला पहिला एक सांग की जानकीचं काय सांग मला बघू. हाय अजून. अजून आहे ती? तुला म्हणलो होतं की नाही, हे सगळे किल्लेदार लय चिवट आहेत ग बाई. जाता जात नाही. बी थकून जातोय, रेड्यावर बसून गिरट्या मारत राहतोय. त्याला बी कळत नाही का उचलायचं, गंडवतंय त्याला बी. नाही हो, तुम्ही काळजी करू नका. मी सांगते ना, 100% मरणार बघा. अहो अजून शुद्धीवर पण आली नाही नीट. काहीच सांगत पण नाहीये डॉक्टर. याला जास्त तिथे उभं राहून बोलू नको. काय काय घडेल तेवढं मला फक्त सांगत जा. फोन ठेवतो. अरे काय म्हणाले डॉक्टर? गणेश कुठे गेला? अरे त्याला किती वेळ बसवून ठेवायचं इथे? शाळेतनं परस्परच आला होता तो. मीच पाठवून दिलं त्याला सुगंधाबरोबर. रेवाबरोबर कोणीतरी असायला हवं ना. या येवल्याच्या जीवाचा काय दोष आहे? बिचारी आपल्या आईची वाट पाहत असेल. नको नको काळजी करूस तिची. गणेश घेऊन बसला असेल तिला. आई इतकाच मामाचाही लळा आहे तिला. साहेब, डॉक्टर काय म्हणाले? कशासाठी बोलावून घेतलं होतं? अरे काय झालं नरसिंहा, बोल ना काहीतरी. पटेबाई, जानकीची प्रकृती नाजूक आहे. डॉक्टरांनी सांगितलं, जर तिच्यात लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर ती कोमात जाऊ शकते. अरे देवा, अरे. डॉक्टर पूर्ण प्रयत्न करतायत. अजूनही तिच्या तब्येतीत सुधारणा होईल अशी आशा आहे त्यांना. तिने थोडा जरी रिस्पॉन्स दिला तरी ते पुन्हा लगेच ट्रीटमेंट सुरू करतील म्हणाल. नरसिंहा, मला वाटतं आपण अमृताला कळवूया. आपण नाही कळवलं तर ती जन्मभर माफ नाही करणार आपल्याला. नाही हत्याबाई, अमृता एव्हाना अमेरिकेला जाण्याच्या विमानात बसली सुद्धा असेल. आता तिला हे सगळं सांगून दुःख देण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. आपण नको सांगूया तिला काही. नरसिंहा, मला जानकीला पाहायचंय.
तिला नाही भेटता येणार ते बाई. अरे पण मला तिला फक्त पाहायचं आहे. मी बोलणार नाही तिच्याशी. मला पाहायचं आहे रे तिला. मला पाहायचंय. अथे, मला